अधिक मासात चक्र बॅलन्सिंग केल्यामुळे युनिव्हर्सची एनर्जी तुमच्या बाजूने अधिक प्रभावीपणे काम करू लागते. हा काळ एनर्जी क्लिन्झिंग साठी आणि स्पिरिच्युअल एनर्जी रिसेट करण्यासाठी खूप महत्वाचा काळ मानला जातो. या काळामध्ये 7 चक्र बॅलन्सिंग केल्यामुळे आपल्या मनातील निगेटिव्ह थॉट्स कमी होऊ लागतात. इमोशनल हिलिंग जलद होऊ शकतं. रिलेशनशिपची एनर्जी सुधारू शकते. कॉन्फिडन्स आणि इनर पीस वाढू शकतो. तसेच मॅनिफेस्टेशनची पॉवर सुद्धा स्ट्रॉंग होऊ शकते. विशेषतः क्राउन चक्र आणि हार्ट चक्रावर हिलिंग करणं ह्या काळामध्ये अधिक प्रभावी मानले जाते. हा काळ आत्मशुद्धी आणि कार्मिक हिलिंगशी जोडलेला असतो. जर तुम्हाला वाटत असेल की आयुष्यातील अडथळे खूप वाढले आहेत, तर अधिक मासामध्ये एनर्जी बॅलन्स करणं तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतो. तर तुम्ही रेकी हिलिंग किंवा एनर्जी बॅलन्स करता का, हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या एनर्जी टिप्स साठी आम्हाला नक्की फॉलो करा. धन्यवाद.